बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मलकापूर इथल्या 2 शिक्षकांचा शिक्षकांनी खरं तर विद्यार्थ्यांच्या आईवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे। वर्ग शिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असं म्हणत बलात्कार करण्यात आलेला आहे। दोन्ही शिक्षक मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये कार्यरत असल्याचं कळतंय। तुझ्या मुलाला चांगले मार्क मिळवून देतो आणि पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकांना आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी त्या नराधम 2 शिक्षकांना अटकही केलेली आहे। तर बुलढाण्यामध्ये ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। विद्यार्थ्याच्या आईवरच बलात्कार करण्यात आलेला आहे। मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असं म्हणत विद्यार्थ्यांच्या आईवर बलात्कार केल्याची ही धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे। दोन्ही शिक्षक हे मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये कार्यरत होते। तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्याच्या सहकार्यानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे 2 शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध BNS 64-2 M-71 351-2 3/5 याप्रमाणे अपराध क्रमांक 269/2025 दाखल करण्यात आलेला आहे। या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्याचं घर केलं उद्ध्वस्त। हल्ल्याचा बदला घेण्यास भारताकडून सुरुवात। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वपूर्ण बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। जलशक्ती मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट। सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत। रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला। पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान। राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। 232 पर्यटकांना घेऊन आज 3रं विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक परतले। एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्ट देणार निकाल। गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय ठेवला होता राखून। पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार। मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत पडणार भर। नाशिकच्या सिडको परिसरात सिटीलिंक बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात। अपघातात 3 ते 4 जण जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद।
आणि पहाटेपासून कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात, उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा.